किरेश्वर त्यांच्या विपक्ष असणारे ज्ञानेश्वर मयूर, त्यांच्या विपक्ष असणारा संघ माऊली क्रिकेट संघ पेडेवाडी किरेश्वर, दोन्ही यजमान संघ या दोघांना देखील विनंती असेल त्यांनी आपले संघ सज्ज ठेवायचे आहेत. फुल टॉस चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलं, चेंडू जाईल सरळ सीमारेषाच्या बाहेर. गगनभेदी षटकार मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. उत्तुंग असा षटकार खणखणीत 6 धावांसाठी. गोलंदाजी मार्केंडवरती आपण पाहतोय ते एक अनुभवी गोलंदाज प्रकाश तळेकर यांना, परंतु तळेकर मात्र यावेळेस टप्पा चुकलेत आणि या चुकणाऱ्या टप्प्यावरती जोरदार प्रतिहल्ला मात्र केलाय तो मयूर यांच्या बॅटमधून. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते मयूर यांना. आणि स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वरती आपण पाहतोय ते निखिल घोलप यांना. संगमाचा जर विचार केला तर तामाणे व निवे या संघांच्या माध्यमातून ही दुसरी लढत. या अगोदरच्या लढतीमध्ये मात्र निवे ब संघाने सरशी केली होती. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंच मात्र दंडित करतील. 2 हात धरणी मातेला समांतर करतील आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 8. लोअर फुलटॉस चेंडू परत पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा दंडित करतील. चांगल्या पंचांच्या कामगिरीमध्ये आपण पाहतोय या विरार गावचे सुपुत्र सातत्याने पंचांच्या भूमिकेत आपण त्याला विरार नगरीमध्ये पाहतो आणि आज मात्र कापड विभागासाठी त्यांचं योगदान पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खराब चेंडूची सांगता. लगातार 3 चेंडू मात्र त्यांनी अतिरिक्त हाताळलेत. पण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॅक्टिसचं मात्र महत्व तितकंच मोलाचं असतंय आणि सरावाचा कुठेतरी कमतरता गोलंदाजाच्या मध्ये या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच वाटत असेल की यांचा सराव मात्र कमी आहे, की नवीन खेळपट्टीचा अंदाज मात्र त्यांना येत नाही. स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र निराश असतील. हौसला अफजाई मात्र केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यावेळी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, यष्टांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या झाली ती 11. पहिलं षटक मार्गस्थ असताना खूपच महागडा असे षटक आतापर्यंत आपण जर विचार केला तर प्रकाश तळेकर यांच्या माध्यमातून थोडेसे फंबल झालेत. डेड बॉलची सांगता, काहीसा व्यत्यय खेळपट्टीवरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, संमिश्र अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल ते प्रकाश तळेकर यांच्या माध्यमातून. परंतु त्यांच्या या गोलंदाजीमध्ये सलग 4 चेंडू मात्र त्यांनी अतिरिक्त हाताळलेत आणि त्याचं प्रत्यंतर म्हणून धावसंख्येत बदल झाला. तो धावसंख्या झाली ती 13. या धावसंख्येवरती एक उत्तुंग षटकार फक्त आला. तदनंतर काहीसा बचावात्मक खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो निखिल घोलप यांच्या माध्यमातून.
मयूरला तितकीशी चांगली साथ त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून मिळाली नाही. येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी असेल त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी निवे ब संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तो नरेश. नवोदित असणारा हा खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी हे पाहणं उत्कंठावर्धक राहील. त्याचा सामना करेल तो स्ट्राईकला असणारा विस्फोटक फलंदाज मयूर. टप्पा पडल्यानंतर सरळ बॅट वरती जाणारा चेंडू हवेत होता, परंतु यावेळेस देखील गचाल क्षेत्ररक्षणाचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रकाश तळेकर यांच्या माध्यमातून. झेलची संधी होती, परंतु या रखरखत्या उन्हामुळे मात्र चेंडू मात्र गॅदर करण्यात अयशस्वी होताना पाहायला मिळत आहेत ते प्रकाश. संयमी फलंदाजीचं प्रात्यक्षिक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. गुड लाईन लेंथ. यावेळेस चेंडू जरासा हवेत होता, परंतु खेळण्यास मात्र खेळाडूचं मात्र पूर्ण लक्ष नाही खेळपट्टीवरती आणि धावचीतची चांगली संधी होती, परंतु गचाल फेकी म्हणावी लागेल. गलीच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर एक चांगली फेकी झाली असती तर निश्चितच धावचीत होण्याची संधी होती आणि ती दवडले. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली बिनबाद 17. यावेळेस मात्र गोलंदाजाला दंडित करतायत पंच. धावसंख्या झाली 19. चेंडूला लागून चेंडू आदळला येतोय यष्ट्यांवरती आणि फलंदाज बाद होतोय. पहिलाच आदरा लागतोय तो शिवकृपा संघाला निखिल यांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक गड्याच्या मोबदल्यात तामाणे संघाने धावा खर्च केले त्या 19. स्ट्राईकला आपण पाहतोय ते आशिष सोनाटे संघाचे कर्णधार. सोनाटे कशा प्रकारे कामगिरी करतील आपल्या संघ. चांगल्या प्रकारे चेंडू हाताला त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. एक धाव मात्र अर्जित होईल. धावसंख्येने बदल होतोय. धावसंख्या झाली 20. एक गडी बाद. नरेश यांनी मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. एक गडी गारद देखील केलाय. खेळाडू फलंदाजाला मात्र त्यांनी
चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवला. एक धाव पूर्ण. चेंडू जाईल सीमारेषेच्या नजदीक, तोपर्यंत प्रयत्न होईल का, परंतु या चेंडूवरती 2 धावा अर्जित केलेत. किती, माफ करा, 3. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या होती 13. तदनंतर नरेश यांनी मात्र चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून. या खेळपट्टीचा जर विचार केला तर एक गडी देखील गारद केलाय. टेनिस क्रिकेटचा विचार करत असताना या रखरखत्या उन्हामध्ये ओबडधाबड खेळपट्टीवरती अशा प्रकारच्या धावा काहीशा कमी असतील असं या खेळपट्टीचा जर विचार आपण नजर टाकली तर आपणास नक्कीच तसं निदर्शनास येईल. आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये 42 धावांचा पाठलाग करताना लिलया त्या धावा यशस्वीरित्या पार केल्या होत्या. त्या भीमनगर कापडे खुर्द या संघाने तामणे संघाला व निवे संघासाठी जर जिंकण्यासाठी जर मोठा जर धावा संख्या किमान 55 ते 60 इथपर्यंत आपली धावसंख्या पोचवायला पाहिजे, तेव्हाच कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. हाकू टप्प्याचा चेंडू त्याला चांगल्या प्रकारे खेळून टाकलाय लेग साइडच्या दिशेने 6 या धावांसाठी. वारंवार गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते अतिरिक्त चेंडूंची वारंवार सांगता होते. बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर कापडे विभागाच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यातच कुठेतरी हा अभाव म्हणता येईल. कमी क्रिकेट मधल्या काळात खेळलं गेलं आणि पंचांनी आपले अंगुली निर्देश केलाय. फलंदाज बाद झालाय मयूरच्या स्वरूपात, एक विस्फोटक असा फलंदाज. आमचे दिलदार व्यक्तिमत्व, आमचे मित्रबंधू गणेशदादा चव्हाण यांचं या शिरगावच्या क्रीडांगणावरती आगमन झालंय. त्यांचंही ग्रामस्थ मंडळ किनेश्वर यांच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. डाव्या यष्ट्यांच्या बाहेर जाणारा चेंडू त्याला खेळण्याच्या मोहा मात्र त्यांना आवडता आला नाही आणि त्याचं प्रत्यंतर कुठेतरी गडी गारद होण्यामध्ये झालंय. एक चांगली सुरुवात होती आणि चांगल्या सुरुवातीनंतर मात्र अशी हराकारी पत्करणी कुठेतरी धोकादायक ठरू शकते ती तामाणे संघाला.
लागेल गौरव यांच्या माध्यमातून सोनाटे बंधू खेळपट्टीवरती स्थिरावलेत. पाहूया सोनाटे बंधू आपल्या संघासाठी कितपत योगदान देतील. गौरवने देखील जर आपल्या नावाला साजेशी जर कामगिरी केली 33 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिवकृपा संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 33. क्षमता मात्र गौरव मध्ये आहे, पण त्या क्षमतेला साजेसा खेळ मात्र त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय का हे येणारे 7 चेंडू या खेळपट्टीवरती दाखवतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटला ब्रश करून जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, गडी गारद होतोय. गौरवच्या स्वरूपात चौथा गड्याचं पतन शिवकृपाच्या माध्यमातून एका अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. खेळपट्टीवरती हरेश पार्टे संघाचे कर्णधार आणि आपल्या नावाला साजेशी अशी त्यांची गोलंदाजी. गौरवचं पतन झाल्यानंतर स्ट्राईकला येतोय तो अरुण सोनाटे. तब्बल 4 सोनाटे बंधू या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तामाणे संघामधून. यावेळेस मात्र पंच गोलंदाजाला दंडित करतील. टप्पा पडल्यानंतर डाव्या यष्टीचा काहीसा बाहेर जाणारा चेंडू. बऱ्याच कालावधीनंतर मात्र अवांतर धावसंख्येत बदल होतोय. स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील निश्चित स्वरूपात पूर्ण होईल आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न व्हायला पाहिजे. लेझी क्रिकेट खेळून चालणार नाही. चांगला ताळमेळ यावेळेस पाहायला मिळतोय तो अरुण व आशिष यांच्या माध्यमातून. मयूरचं पतन झाल्यानंतर मात्र डावाची कुठे तरी पडझड पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र यावेळेस गोलंदाजी करत असताना निव्वळ संघाने उचललेला आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याला तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढले. चेंडू जाईल 6 धावांसाठी व नो बॉलचा इशारा. यानंतरचा चेंडू फ्री हिट असणार आहे, तरी फलंदाज कशा प्रकारे त्याचा फायदा घेतोय. फ्री हिटचा चेंडू त्याला तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलं नाही. जमिनीला घासून जाणारा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा गचाल फेकी म्हणावी लागेल. या चेंडूने मात्र तामाणे संघाला नवसंजीवनी प्राप्त करून दिले. चेंडू शेष असणार आहेत. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धावांसाठी. मोक्याच्या क्षणी मात्र अरुण सोनाटे यांनी स्ट्राईक रोटेट करून कुठेतरी गेम चेंजिंगचा प्रयत्न केला. 2-2 बाकी आहेत आणि सूर मात्र गवसलाय तो आशिष सोनाटे यांना. किती झाले? 50. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने भर पडते. शेवटच्या क्षणी डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. 4 चेंडू मध्ये विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते ते आशिष सोनाटे यांच्या माध्यमातून. कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी म्हणावी लागेल. यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल खणखणीत 6 धावांसाठी. गगनचुंबी षटकार. प्रवीण बॉक्सला सलामी देणारा हा षटकार.
आणि धाव संख्येत बदल झालाय. धाव संख्या झाली ती 57. 5 चेंडू मात्र मध्ये आशिष हरेश यांनी मात्र 24 धावा खर्च केलेत. एक गडी गारद केल्यानंतर मात्र त्यांना कमबॅक करता आलं नाही. यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 बाद 58. निळे संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू 59 धावसंख्या करावी लागेल. थोडीशी पडझड झाल्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन केलंय ते तामाणे संघाने. आम्ही समालोचन करत असताना दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावांचा उल्लेख केला त्या धावा गाठण्यात कुठेतरी यश संपादन केलंय, पण या गाठलेल्या यशाला विजयामध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे गोलंदाजांवरती अवलंबित असणार आहे. निळे संघाकडे देखील मातब्बर असे फलंदाज आपण पाहू शकता. कर्णधार आशिष पार्ट्या असतील, प्रवीण असेल, विनय, चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्या गोटामध्ये आपण पाहू शकता. गोलंदाजीत करताना कुठेतरी त्यांनी निराशाजनक कामगिरी केली. विशेष करून प्रकाश तलेकर यांनी तब्बल 4 अतिरिक्त धावा त्यांनी गोलंदाजी करत असताना खर्च केल्यात. आणि या 4 धावा सामन्याला कलाटणी देतील का? तामणे संघाला देखील विनंती असेल कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता क्षेत्ररक्षण त्वरित चालू करून घ्यायचंय. रखरखत्या उन्हामधून आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची. आपल्या डोळ्यांची जर निगा राखायची असेल तर आमच्याकडे कमी दरामध्ये रखरखत्या उन्हातून आपल्या डोळ्यांचा जर बचाव करायचा असेल तर आकर्षक असे स्पोर्ट्स गॉगल माफक दरामध्ये, जे गॉगल आपण 400 रुपयाला ऑनलाईन शॉपिंग वरती घेतात ते आमच्याकडे फक्त 200 रुपयामध्ये पाहायला मिळतात खरेदी. आणि याचा पुरेपूर फायदा मात्र यावेळेस पोलादपूर तसेच विरार नगरीच्या खेळाडूंनी घेतलेला आहे. आणि तुमची अशाच प्रकारची सेवा आमच्या माध्यमातून घडत राहू. आपला फीडबॅक आमच्यासाठी आणि आपलं सहकार्य आमच्यासाठी बहुमूल्य असणार आहे. हॅलो, चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेच्या अनुषंगाने लास्ट टाइम स्पोर्ट्सचे युवा उद्योजक गणेशजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. उर्फ छोटू यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सेकंड इनिंगला होईल सुरुवात. निवे ब मॅच नवीन स्टार्ट झाली. सेकंड किती टार्गेट किती? 59 धावा बनवायच्या आहेत. त्याचप्रमाणे रवींद्रजी तांबेकर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रवीण आणि अश्विन ही जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते.
आशिष गोलंदाजी मार्गावर पहिले षटक घेऊन आशिष स्पीडअप घ्या घाई करा पहिल्याचा चेंडूवर चांगला फटका परंतु मिसफील्ड चेंडू जाईल सीमारेषा पार 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 येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा दोन ऑफिशियल पंच आपल्याला दाखल होतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत फ्रीडचा चेंडू एवढंच बॅटची रुबी कार्ड घेतले आणि जिथे स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू निघून गेला एकच धाव वर्जित केली जाते धावसंख्येचा फलक पाहिलं समीकरण पाहिलं चित्र पाहिलं तर एक चेंडू आणि 8 धावा एक चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय आलेल्या सर्वच क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट संघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत चला स्पीडअप घ्या काही करा 4 षटकांचा सामना आहे स्पर्धेचं पहिलं सत्र हे 4 षटकांचं राहील दुसऱ्या सत्रापासून आपण 3 षटकांचे सामने घेणार आहोत याची नोंद घ्यायची फुल टॉस त्याच्यावर गाणागातीवर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क षटकार बजाव किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेतली पहिली षटकांची हॅट्रिक साकारणारा फलंदाज ठरतोय अश्विन काय फलंदाजी करतोय अश्विन 59 धावांचा पाठलाग करत आहे आणि तशीच फलंदाजी यावेळेस फटका फासलाय चेंडू हवेत परंतु चेंडू नो मॅन्स लँड च्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटले जिथे मिसफील्ड झाले 2 धावा अर्जित केले जात आहेत या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय तामाणे गावचे सुपुत्र समाजसेवक हरिभक्त बरायन दिनेश शेलार यांचं आगमन होत आहे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट चेंडू हवेत विकेटचं पतन डीजे बजाव
षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि एका षटकाखेर 26 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटेल. हा चेंडू लेग स्टिकच्या बाराच बाहेर वाईड बॉल घोषित केला जातोय. आलेल्या सर्वच मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. ओहो, सरळ बॅटने चेंडूला उडवलाय आणि भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. चेंडू जाईल वन बाउन्स. सीमारशा पार पार पार. धावा भेटतील 4 चौकार. थँक्यू डीजे हितेश. नक्कीच चांगली संगीताची मेजवानी. या स्पर्धेच्या अनुषंगाने 37 धावा स्कोर कडे दाखल होताना पाहायला भेटत आहेत. सरळ बॅटने चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय. डीपेक्षा कव्हर रिझनच्या दिशेने प्रोटेक्शन ठेवलंय. धाव अर्जित केली जाते ती एकच. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 38 या धावसंख्येवर. सन्माननीय प्रदीपजी दाबेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत. 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. 59 धावांचं लक्ष उभारलं गेलं, परंतु त्याच लक्षाचा पाठलाग करत असताना अश्विनने एक विस्फोटक अंदाज आणि एक भूमिका साकारली. 15 चेंडू आणि 21 धावा. आशिष आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आत. चला स्पीडअप घ्या, घाई करा. यावेळेस हा चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला, जिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल होतोय, जिथे समीकरण बदलतंय मित्रांनो. 38 धावा आपण स्कोर काढूया येताना पाहायला भेटतोय. विकीचं षटक चालू असताना पाहतोय आणि जिथे त्याने 4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. यावेळेस बॅटची लिडिंग घ्यायच्या लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने. चेंडू जायला सीमारच्या पार पार पार. धाव भेटतील 4 चौकार. डीजे हितेश. बॅटची लिडिंग घ्यायची लागली आणि जिथे नशिबाने चांगली साथ दिली. याच 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड पोस्ट सांगायचं 42 या धावसंख्येवर. यावेळेस डीपला प्रोटेक्शन ठेवलं होतं. मिसफील होते. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारच्या पार. धाव भेटतील 4. ऑन स्कोर कार्ड. 46 ऑन स्कोर कार्ड. 46 धावा झाल्यात. विजयासाठी अजून 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 13 धावांचं मापक आव्हान आहे.
परंतु चांगली फलंदाजी म्हणता येईल की आशिष आणि प्रवीणच्या माध्यमातून, जिथे प्रवीणने 5 चेंडू आणि 16 धावांची विस्फोटक फलंदाजी साकारले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल दाखल होताना पाहायला भेटतोय. जर्सी नंबर 18 आपण पाहतोय विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर आपल्याला पाहायला भेटतो ते निखिलच्या जर्सीवर. चला स्पीडअप घ्या, घाई करा. यावेळेस आडव बॅटने सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवलंय. तिथे धाव अर्जित केल्या जातात त्या दोन धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 48 ऑन स्कोर कार्ड, 48 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय तो संघ निवे ब हा. यावेळेस चांगला चेंडू स्टोरमध्ये चेंडू होता, थोडस व्हेरिएशन पाहायला भेटलं. आउट कटर पाहायला भेटला आणि तदनंतर चाललेला निर्धाव बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला भेटत, जिथे 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. GTCच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम सूर्यदादा म्हात्रे असतील, तदनंतर सुनील शेलके असतील, हे सुद्धा या ठिकाणी चांगले काम करताना पाहायला भेटतात. परंतु वाईट बॉल आणि त्याच्यावर मात्र फलंदाज बाद होताना पाहायला भेटतो. चांगलं यष्टिरक्षण किपरच्या माध्यमातून. डीजे बजाव. किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी. व्हेरिएशन पाहायला भेटलं. लेग कटर आणि ऑफ कटर, त्याचा फायदा. बॅटचे लिडिंग एज, यष्टिरक्षक कोणती चूक करत नाहीये. विकेट विकेट आणि विकेट. डीजे काय करताय, काय बिघडतंय. चला स्पीडअप घ्या, घाई करा. RCC किन्नेश्वर विरुद्ध पेडेवाडी. चला या लवकर नाणेफेकसाठी कॅप्टन्स या. गोलंदाज मार्कवर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अक्षय दाखल होताना पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल. हेमंत 6 चेंडू आणि 8 धावा. चला स्पीडअप घ्या, काही करा. फर्स्ट हाफ आपल्याला 4 षटकांचा पाहायला भेटेल. सेकंड हाफचे जे सामने होतील ते 3 षटकांचे रात्री याची नोंद घ्यायचे, कारण की आज दिवसभराचा विचार केला तर 16 संघ आपल्याला या स्पर्धेत दाखल होताना पाहायला भेटतील.
हा चेंडू चांगल्या पद्धतीचा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. जिथे कव्हर पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करायचा होता परंतु व्हेरिएशन पाहायला भेटला. बॉल येतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय. 2 चेंडू निर्धाव आले. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. अक्षय चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. ओहो हो काय चेंडू. पुन्हा एकदा यर्चिरेक्सा चांगलं काम करतोय. विकेट प्राप्त होते. डीजे आवड मला ज्याची मी त्याला परंतु तदनंतर जे काही कमबॅक केलंय गोलंदाजाने आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला नाणेफेकसाठी यायचं आरसीसी किन्नेश्वर विरुद्ध पेडेवाडी. कॅप्टन लवकर या. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आत अजय दाखल होताना पाहायला भेटतोय. हा चेंडू शर्यतीचा वेध घेणारा पाहायला बराच झालाय. जिथे शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटला आणि 1 धाव अर्जित केले. 2 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच दिनेश शेलार यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल, आनंद असेल. जर गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर दिनेश शेलार यांच्याकडून कॅश प्राइज कॅश प्राइज. नक्कीच अक्षय याचा कमालीचं षटक पाहायला भेटतंय. चांगला फटका डी पेक्षा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडू जाईल. काय फिल्डिंग पाहायला भेटते. चांगले फट जिथे धावा अर्जित केला जातात त्या ऐकून 3 आणि या 3 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 55. 1 चेंडू आणि 3 धावा. 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. क्रिकेटचा हा रणसंग एक चेंडू आणि 4 धावा. निवे ब की तामाने ए. निवे ब की तामाने अ. विजय दादा तलेकर. एक चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मैदानाच्या आत पाहायला काय भेटतंय. शिवकृपा तामाने हा संघ मात्र विजय प्राप्त करतोय आणि विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक.
गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकलाय तो शिवकृपा तामाणे